नमस्कार, मी कोमल मोरे आणि लाखात एक आमचा दादा या मालिकेत मी तेजश्री म्हणजे तेजूची भूमिका साकारते. नमस्कार, मी समृद्धी विनायक साळवी आणि मी ह्या मालिकेत धनश्रीची भूमिका साकारते. नमस्कार, मी ईशा संजय. मी या मालिकेमध्ये राजश्रीची भूमिका साकारते. नमस्कार, मी जुई तनपुरे आणि मी या मालिकेत भाग्यश्रीची भूमिका साकारते. आणि ज्या सिक्वेन्सने आम्ही आता इंट्रोडक्शन दिलं त्याच सिक्वेन्सने आम्ही बहिणी पण आहोत. तर झी मराठीवरती 8 जुलैपासून लाखात एक आमचा दादा ही आमची नवीन मालिका सुरू होते रात्री 8:30 वाजता. तर नक्की बघा. आणि 7 तारखेला पूर्वरंग सुद्धा आहे, तर तोही बघा. सगळ्यात पहिलं तुम्ही चौघी जणी खूप छान दिसताय. थँक्यू. 4 चौघींची फ्रेम अगदी मस्त दिसते. तर तेजश्री, धनश्री, राजश्री आणि भाग्यश्री, तुमच्या प्रत्येकीच्या नाव तसं श्री आहे. ओके, तर तुमच्या भूमिकेचं श्री गणेशा तर नक्कीच छान होणार आहे. आता आम्ही जो प्रोमो आणि बघितलाय त्यात तुम्ही खूप छान दिसताय. तर तुम्ही त्या तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? तेजश्री ती खूपच ॲम्बिशियस आहे. तिला लहान मुलांना शाळेत शिकवायला आवडतं. तिला खूप स्वतःला पण शिकायला आवडतं. ती प्रेमळ आहे, साधी आहे. तिचं तिच्या दादावर खूप प्रेम आहे आणि दादाला कुठल्याही गोष्टीने त्रास होईल अशी कुठलीच गोष्ट ती करत नाही. आणि येस, खूपच साधी आहे आणि सोज्वळ अशी तेजश्री आहे, जी तुम्हाला भेटायला येणार आहे लवकरच. राजश्री खरं तर कमी शिकलेली आहे, पण ती सगळं घर सांभाळते. म्हणजे मी म्हणेन की आई घरात आपली जशी असते की ती स्वतः घरात थांबते आणि सगळ्या घराला की तुम्ही काम करा, बाहेर जा, मग छान डबे बनवून देणं, घरातलं आवरणं. तर तशी राजू आहे आणि म्हणजे अगदीच घरेलू. पण तेवढंच ऑपोजिट आहे की म्हणजे मग दादा घरात नसल्यावरती बहिणींचं सगळं संरक्षण करणार. मग घराकडे कोणी बघायचं पण नाही ना, दादाला पण कोणी काही बोलायचं. तर मग हिशोबात फार पक्की आहे. तर घरातले बाहेर सगळं दादा बघतो आणि घरातला सगळा बिझनेस राजू बघते. तिला फायनान्स मिनिस्टर. येस, मी फायनान्स मिनिस्टर आहे घराची. त्यामुळे ह्या बिचारांना पैसे माझ्याकडनं देतात. मी जेवढे देणार तेवढेच. हां देते मी थोडे पण. धनश्री, मला वाटतं की ऑब्व्हियसली पहिली गोष्ट तर की तिला खायला खूप आवडतं. म्हणजे काहीतरी अभेद्य अमाऊंट ऑफ जे काही असेल ते खूप खाते ती. खूप म्हणजे विचार पण करू शकणार नाही. 16 धपाटे वगैरे खाते ती. तर तिला खूप आवडतं आणि तिच्या जेवणाच्या मध्ये कोणी काय बोलायचं नाही किंवा काही काढून घ्यायचं नाही किंवा असं वगैरे. आणि तिचं एक आहे की तिला इंग्रजी बोलायला खूप आवडतं, की फॅसिनेशन आहे तिला इंग्रजीचं. पण तिला इंग्रजी बोलता येत नाही, हा एक मुद्दा आहे. पण तिला, आणि मला वाटतं की धनश्री खूप इनोसेंट आहे, खूप स्वप्नाळू आहे. म्हणजे तिने जग बाहेरचं बघितलं नाही आहे जास्त, कारण दादानी नेहमी प्रोटेक्ट करून ठेवलं आहे किंवा अक्कांनी किंवा राजूनी. त्यामुळे तिने बाहेरचं जास्त जग बघितलं नाही आहे. त्यामुळे तशी ती खूप चांगली, छान स्वतःचं जेवण आणि इंग्रजीचे पुस्तकं, बस एवढंच तिचं जग. आणि माझ्या स्वयंपाकाची पहिली टेस्टर धनुचा. येस, टेस्टर पण आणि संपवणारी. भाग्यश्री खूपच खोडकर आहे आणि सगळेच दादांचे लाडके आहेत, पण भाग्यश्री जरा थोडी जास्तच आणि तिला सगळ्यांचे सिक्रेट्स माहिती असतात. आणि जर चुकून दादाने विचारलं तर ती पटकन बोलून जाते. भाग्यश्रीला गायला आवडतं आणि ती खूप बिनधास्त आहे, 9वीत आहे आणि सगळ्यांचीच लाडकी आहे. एकदम शांत नाही म्हणता येणार, पण मस्तीखोर आहे खूप. जनरली आपल्या बहिणींचा बॉन्ड एकदम असा वेगळा असतो, ठीक आहे. आणि तर तुम्ही तर चौघी जणी आहात, तर ते वातावरण एक घरात कसं असतं? किंवा तुम्ही जो सुरुवात केली शूटला, तर तुमची अशी फर्स्ट रिॲक्शन काय होतं? किंवा एकमेकांना जो तुम्ही भेटला, तर त्याबद्दल काय सांगा? मला वाटतं की आय थिंक हे जे लोकेशन आहे की सातारा, आणि आम्ही सगळ्याच सातारच्या नाही आहोत, त्यामुळे इथे असं आम्हाला सोडून दिलेलं साताऱ्यात की हा आता राहायचंय. आणि मग आता राहण्यासाठी आम्हाला एकमेकांचाच सपोर्ट होता. त्यामुळे विदाऊट इव्हन काय सबकॉन्शियसली आमचं ते बॉन्डिंग आपोआप झालं की आता आम्हीच आहोत चौघी एकमेकींना. कोणी कोणाला काय बोललं तर म्हणजे चौघींना बोललं, असंच झोन झालं आणि आपोआप झालं. असं काही ट्राय नाही केलं किंवा असं आहे. आणि प्रत्येकाचं आय गेस वेगळं इक्वेशन आहे प्रत्येकी सोबत. त्यामुळे आता तुमचा वाडा तर खूप छान आहेच, तर तिथलं एखादं एक ठिकाण की जिथे तुम्ही चौघी जणी
भेटता किंवा असं हे जनरल झोका दोघी इथे बसतात, दोघी मागे बसतात आणि झोका घेतो आम्ही. मिड टेक वगैरे सगळं इथेच असतं. आणि हे सतत दादाजवळ अशी तक्रार कोण करत असतं तुमच्या चौकींमध्ये? एक असतं म्हणजे एकमेकींबद्दल जाऊन समृद्धीच हे सगळं काम करते की तिने किंवा दिवसभराचा जो काही अपडेट आहे मेकअप रूम पासून रुटीन जे काही बारीक मधलं छोट्यातल्या छोट्या गोष्टी सगळं दादापर्यंत. हो म्हणजे खरं तर भागूपेक्षा मला कधी कधी हिची भीती वाटते की धनू सगळं भागूला सांगायला काय उरणार. म्हणजे माझ्या बाजूला जर दादा बसलेला असतो तर मग मी बोलता इत्यंभूत माहिती मिळणार दादाला. आता आपला दादा असतो तर आपल्याला एक्साइटेड असते वहिनी कोण असते, ठीक आहे? तर तुमच्या वहिनीबद्दल काय सांगा? आमची वहिनी पहिले तर काय सांगू शकतो. अच्छा, आमची अपेक्षा आहे की ती आम्हाला आमच्या दादाला सांभाळून घेणारी. आमची फार अपेक्षा नाही आहे की वहिनीने आम्हाला सांभाळलं पाहिजे किंवा आमच्यासाठी काही केलं पाहिजे. तिने फक्त आमच्या दादाला सांभाळलं पाहिजे आणि त्याला सुखी ठेवलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. दादा जेवढं आमच्यावर प्रेम करतो तेवढंच तिने पण केलं पाहिजे. आम्ही जेवढं दादावर प्रेम करतो तेवढं तिने दादावर केलं पाहिजे. आणि प्रेमापेक्षाही आम्हाला चौघींनाही हे कुठेतरी माहिती की लग्न करून आम्ही जाणार आहे, तर दादा एकटा नको राहायला ह्या भावनेतनं आम्हाला फार टेन्शन आहे. पण आम्हाला माहिती की आमची बहिणी खूप छान असणार आहे, जे आम्हाला ह्या घराला बांधून ठेवेल आणि आमच्या दादाला असं आम्हाला पटकन यावी असं पण वाटतंय. तर तुम्ही मालिका बघा, मग तुम्हाला कळेल. तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगा? काही नाही, आमची मालिका येते झी मराठीवर 8 तारखेपासून 8:30 वाजता, लाखात एक आमचा दादा. तर नक्की बघा. आणि वेगळा विषय तुम्हाला अजिबातच तेच म्हणजे आता इतके वर्ष आपण एकाच प्रकारच्या मालिका बघतोय, तर आम्ही नक्कीच याची शाश्वती देतो की तुम्हाला अजिबात रिग्रेट होणार नाही की आता काय बोर चाललंय, असं नक्कीच नाही होणार. त्यामुळे प्लीज तुम्ही बघा, वेगळा विषय आहे. हो. आणि काय सेम, कारण आम्ही हे सगळं एवढं खात्रीने बोलतोय कारण आम्हाला शूट करताना Exactly. इतकी मजा आली आहे ना की तुम्हाला बघताना पण येणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.